नमस्कार मंडळी, फायनली तो दिवस उजाडलाच गावी जाण्याचा, ज्याची मी खूप दिवसांपासून वाट बघत होते. मग काय पटापट बॅगा भरल्या आणि मग बसमध्ये खात पीत झोपा काढत काढत फायनली मी गावाला पोहोचले आणि पप्पा न्यायला आले होते. तर गाडीवरती सगळ्या बॅगा अरेंज करून घरी यायला निघालो आणि घरी आल्यावरती फ्रेश होऊन मस्त भाकरी आणि मासे खायला मिळाले. त्यानंतर काय मग काजू आंबे ह्या सगळ्या गोळा करण्याच्या मागेच दिवस गेला. तर काजू पडत होते आणि मी ते जमवत होते. तर हे मस्त अशी काजूची बोंड मिळाल्या एक पटकन काजूचा बोंडाना मी खाऊन घेतला. इतका ज्युसी होता ना, आ हा हा. मग मामा गुरांना सोडून रानात चरायला घेऊन जात होता. म्हणत होता चल माझ्यासोबत, पण मी म्हटलं नको, आत्ता चालेल तर आपण पुन्हा दुसऱ्या दिवशी जाऊच. तर सगळी गुरं रानात चरायला जातच होती. हा बैल म्हणाला ठीक आहे, उद्या नक्की ये आमच्यासोबत. मग काय झाडाचा आंबा पडला होता, मग तो घेतला आणि त्याला सुद्धा खाऊन घेतलं. पप्पा म्हणाले चल साखरपात जाऊया. मग काय मी तर रेडीच. तर मग पटकन साखरपात जाऊन आलो आणि मग काय आमच्या पेरूच्या झाडाला ना खूप सारे पेरू लागले होते. मग पेरू काढत घेतले. पप्पा वरती चढले होते, त्यांनी माझ्याकडे एक एक करून ना पेरू दिला आणि सगळे झाडावरचे पेरू आहेत ना ते काढून घेतले. तर हे असं मी कॅच करत करत सगळे पेरू काढले. आता पेरूपासून ना मस्त काहीतरी रेसिपीज बनवेन, त्या तुम्ही नक्की पहा. एक पेरू आहे ना शेणकैत पडला होता, मग त्याला सुद्धा काढून घेतला आणि जे हाताने येत होते ते सुद्धा मी काढले. हे एवढे पेरू काढले आम्ही आणि थोडे पेरू झाडावरच ठेवले. म्हटलं पक्षी खातात, त्यांच्यासाठी सुद्धा असू देतच. रात्रीचा बेत सुद्धा आमच्याकडे सेट होता. मस्त मासे होतेच, माशाचं कालवण, मासे फ्राय केले आणि मस्त गरमागरम भाकरी सोबत रात्रीच्या जेवणाची ही सोय झाली. मी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये गावाला काय काय करणार आहे त्याचे व्लॉग्स तुम्हाला पाहायचे असतील तर मला पटकन फॉलो करा आणि आत्तासाठी बाय.